राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या नेतृत्वाखाली सरकारी निमसरकारी शिक्षक इतर कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात राज्यव्यापी गुरुवार दिनांक 29 ऑगस्ट रोजी बेमुदत संप पुकारला आहे। या संपामध्ये सातारा जिल्ह्यातील सुमारे 35,000 शासकीय कर्मचारी सहभागी होतील अशी माहिती जिल्हा समन्वय समिती निमंत्रक तथा राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना सातारा शाखा अध्यक्ष नेताजी दिसले यांनी सातारा येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली। शिक्षक कर्मचारी टोटल 17.5 लाख कर्मचारी होते। 17.5 लाख कर्मचारी संपावर जाणार। हा आता तर सध्या सगळे संपात जायला पत्रकही दिलेले आहेत आणि संपात सहभागी व्हायचं मान्य केलेलं आहे। आता यावर आज समन्वय समितीची आज मुंबईला मीटिंग होणार आहे संध्याकाळी 4 वाजता। त्या मीटिंग झाल्यानंतर सुद्धा आपल्याला पुढे रूपरेषा ठाम राहील। आता तर रूपरेषा फायनलच केली की बेमुदत संपाला आपण सामोरे जाणार आहोत म्हणून। मात्र समन्वय समितीची मीटिंग आज सुद्धा मुंबईत 4 वाजता कॉल केलेली आहे। त्या मीटिंग मध्ये सुद्धा काय असेल ते आपल्याला कळवलं जाईल। काही नवीन काय बदल झाला चेंज झाला तर जर जुनी पेन्शन लागू नाही झाली तर पुढचं काय झालं नाही। जुनी पेन्शन तर द्यायलाच लागेल कारण आता हे इंग्रजापासूनच पेन्शन का लिंक केले की एवढी मोठी सर्व्हिस। आता ह्याच्यामध्ये तुलना कशी केली जाते की जे आता शासकीय लोक एक दिवस जरी शपथ घेतली विधानसभेत किंवा विधान परिषदेत त्यांना जुनी पेन्शन लागू होती। आता आमची अडचण अशी आहे की आम्हीच त्यांना विचारतोय की एवढं सगळं 35-40 वर्ष 30 वर्ष सर्व्हिस करून जर त्याचं सुरक्षा घेतली जात नाही किंवा जी पूर्वी सुरक्षा आहे तीच कायम ठेवली जात नाही। मात्र जे दिवस विधान असेल लोकसभा असेल किंवा विधान परिषद असेल तिथे एक दिवस शपथ जरी घेतली त्यावर मात्र जुनी पेन्शन दिली जाते। म्हणजे हे तरी कितपत संयुक्त आहे। यूपीएस केंद्राला एनपीएस घेता येणार नाही ऑप्शन आहे। म्हणजे केंद्राने सुद्धा काल जी पेन्शन डिक्लेअर केली युनिफाईड पेन्शन स्कीम मध्ये त्याला सुद्धा ऑप्शन ठेवलेलं आहे। म्हणजे एनपीएस मध्ये बी राहू शकतो आणि युपीएस मध्ये सुद्धा घेऊ शकतो। जसं आपल्याकडे सुद्धा त्याला आहे म्हणजे एनपीएस ला म्हणजे तुम्ही स्वीकारू शकता नाही कारण सर्वसामान्य सर्वांसाठी स्कीम आहे। म्हणजे फक्त शासकीय कर्मचाऱ्यांसाठी स्कीम आहे असं नाही। सर्वसामान्य व्यक्ती सुद्धा ती स्कीम घेऊ शकतो। नेमकी अडचणी काय आता तशा जर पाहिलं तर आपण 18 वर्ष आंदोलन करत असताना 15 पासून आंदोलनाची तीव्रता जास्त वाढली आणि आंदोलनाची तीव्रता वाढला असताना वेगवेगळ्या समिती नेमल्या गेल्या आणि समिती नेमल्या गेल्यानंतर जर बारकाईने बघितलं की जे कर्मचाऱ्यांची मागणी आहे तिथपर्यंत तुम्ही 80% पर्यंत येऊन पोहोचलायच की तुम्हाला द्यायचंय। म्हणजे याचा अर्थ आर्थिक सगळं कॅल्क्युलेशन करून तुम्हाला मान्य झाले सगळं की मान्य आहे की बाबा आता आपण यांना देऊ शकतो। फक्त मग तशा पद्धतीने घोषणा सुद्धा केली होती माननीय मुख्यमंत्री हमी पण दिली होती। आता तशी अडचण यायला काहीच नाही अडचण म्हणजे द्यायला कुठल्याही प्रकारची तशी अडचण नाही। आता विलंब म्हटलं तर शासकांना असणारे बऱ्याच वेळा आपण धोरण बघतो त्याच्या मागे वेगळी कारणं असतात की बऱ्याच ठिकाणी आपण बघितलं की इतर राज्यामध्ये पेन्शन गेली भाग गेले त्यानंतर शासन मतदान झालं किंवा आता डोळ्यासमोर थोडा आचारसंहिता आहे मतदानाचा आहे ह्या अनुषंगाने सुद्धा बऱ्याच वेळा आपण सुगीचे दिवस म्हणून आपण इतर वेळी आपण हाच कालावधी असतो की जेणेकरून आपल्याला काही गोष्टी मान्य करून घ्यायच्या असतील शासनाकडून तर त्या दृष्टिकोन आपलं माग आहे। आता विलंबाची वेगवेगळी कारणं आहेत। त्याच्या कारणातलं पहिलं कारण आहे की केंद्र सरकारचं धोरण कारण केंद्र सरकार जे महासंघ आहे त्या महासंघाने केंद्र लेवलवर सुद्धा अनेक आंदोलन मोठी झाली। म्हणजे 7-7, 8-8 लाख कर्मचाऱ्यांची मोठी आंदोलन झाली। मात्र आतापर्यंत केंद्राने युटर्न घेतला होता। केंद्राने कायम म्हणणं आहे की आम्ही कुठल्या पद्धतीचं समिती नाही अहवाल नाही किंवा आमचं कुठलंही धोरण नाही असं जुन्या पेन्शन परत देण्याचं वगैरे। मात्र अचानक केंद्रानं काल यूपीएस डिक्लेअर केलं। आता आपल्यालाच प्रश्न पडलाय की कोणाची मागणी नसताना की कुठलंही काय नसताना चर्चा नसताना सद्यस्थितीत आंदोलन असताना आता आपण डिक्लेरेशन कधी करतो आंदोलन चालू आहे त्यावेळी आपण माननीय मुख्यमंत्री असतील पंतप्रधान असतील येऊन तुम्हाला हमी देतात किंवा लिखी देतात। मात्र आता केंद्रीय स्तरावर जे डिक्लेरेशन झालं त्याच्या बाबतीत जर आपण बारकाईने विचार केला तर आता कुठलीच घडामोडी नाही केली ना केंद्र स्तरावर कुठलं आंदोलन चालू सद्यस्थितीला ना कुठल्या माननीय खासदार आमदारांनी संसदेत तो प्रश्न सध्या मांडला होता। ज्यावेळी मांडला होता त्यावेळी लिखित उत्तर दिलं की याबाबत कुठलं धोरण नाही म्हणून। मात्र अचानक डिक्लेरेशन केलं। मग आता हे महाराष्ट्र शासनाचं पुढचं होणारं इलेक्शन डोळ्यासमोर केंद्राने डिक्लेअर घेतलं का असा सुद्धा आपल्याला प्रश्न उपस्थित होतो। कारण कुठलीच मागणी नसताना किंवा कोणीही नसताना अचानक जर एखादा मुद्दा उपस्थित सोडवला जातो आणि तो सुद्धा गैरप्रकारे म्हणजे तशा पद्धती कर्मचाऱ्यांची कुठलीही मागणी नाहीये। सरकारी कर्मचाऱ्यात नोकऱ्यांमध्ये अगोदरच कंत्राटीकरण चाललंय त्याबद्दल काय सांगतो? आता कंत्राटीकरणाचा तर आमचा दुसरा मुद्दा आहे
म्हणजे एनपीएचा जेवढा जिव्हाळ्याचा मुद्दा आहे तसा आमचा कंत्राटीकरणात सुद्धा दुसराच मुद्दा आहे की जर आपण बऱ्याच वेळा आता वयोश्री आणली शासनानं, म्हणजे शासनाच्या योजनाबद्दल आपल्याला काय ही असण्याची अडचण नाही. वयोश्री आली, त्यानंतर तुमचं आता ह्याचं आहे लाडकी बहीण आली, लाडका भाऊ आला, नंतर स्किल डेव्हलपमेंटचा सुशिक्षित बेकारांचा प्रश्न आला, 8-10 हजार पेन्शनचं वगैरे 6 महिन्यासाठी जे पद्धती योजना राबवली. तर ह्या ज्या सगळ्या योजना राबवत असताना आमचं पहिल्यापासून म्हणणं आहे की जे कंत्राटी आहे त्यांना वेळची विशेष भाव म्हणून शासन सेवेत सामावून घ्या म्हणून. कारण ते 10-15 वर्ष काम करतात कंत्राटी म्हणून आणि एक मामूली वेतनावर काम करतात. मग जर 15 वर्ष 10-14 वर्ष जर त्याला शासनाला सेवा दिली असेल तर त्याला एक वेळची बाब म्हणून शासन सेवेत सामावून घेतलं पाहिजे. दुसरी गोष्ट 2.5 ते 3 लाख रिक्त पद आहे, मग त्यांना सामावून घ्यायला काहीच अडचण नाही. असं तुम्ही आउटसोर्सिंग कंत्राटी जर बऱ्याच वेळा बघितलं तर बऱ्याच आपले खाते गोपनीय कामकाज करतात. मग तुमची गोपनीयता कुठे गेली की त्या ठिकाणी आउटसोर्सिंग देऊन बी उपयोग नाही दिला तर भविष्यात शासनाला आत्ताच बदलापूरचा विषय जिव्हाळ्याचा की आपण आउटसोर्सिंग मधनच भरतो की बदलापूर सारखं असंवेदनशील महाराष्ट्रात घटना घडली की त्याच्यानंतर शासन निर्णय निघाला, सगळ्या गोष्टी दिल्या, मग आपण चाचपणी करतो. मग ती जर कायमस्वरूपी रोजगार कंत्राटी कर्मचाऱ्यांनी एक वेळची बाब जर नियमित करून घेतलं तर अशा घटना सुद्धा घडायला कुठंतरी एक प्रमाण कमी होईल. आणि ज्यावेळेस शासकीय कर्मचारी कायमस्वरूपी घेतो की त्याच्यावर रिस्पॉन्सिबिलिटी जबाबदारी असतात, त्याच्यावर कारवाई असते, ह्या गोष्टी आहे. मात्र आउटसोर्सिंगवर काहीच नियंत्रण नाही. म्हणजे तो आज आहे उद्या आहे आपण त्यावेळी करतोय, मात्र ह्या अडचणी उभ्या केल्या जातात.